त्यावेळेला त्यांच्यासोबत ज्यांनी ज्यांनी काम केलं आणि त्यांचा स्वभाव गुण काम करण्याची पद्धत ही सर्व ज्यांनी जवळून पाहिली अशा मान्यवरांनी या ठिकाणी येऊन आपले 2-2 मिनिटांमध्ये आपण त्या ठिकाणी बोलावं अशी विनंती करत आहे. तर या ठिकाणी नंदकुमार रोपेकर साहेब हे प्रकृती स्वास्थ्य बरोबर नसताना पण खास शिरोडकर साहेबांच्या 2 शब्द बोलावेत म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांच्याविषयी बोलावं अशी मी त्यांना विनंती करतो. बसून बोललं तरी चालेल. हो बस बसून बोललं तरी चालेल. हॅलो, मला कम्फर्टेबल वाटतं. व्यासपीठावरील मान्यवर, आमच्या संघाचे अध्यक्ष रवी मालुसरे, अशोक बेटकरे, उत्सवमूर्ती अशोक आपले शिरोडकर साहेब, देशपांडे साहेब, सावंत साहेब, जगात कुलकर्णी साहेब आणि सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि मला जो संधी दिली त्याबद्दल मी खूप आभार मानतो. मुख्य म्हणजे माझा जो लेखनाकडे बोलला ते सगळ्या लेखनाचा मुख्य पाया जो आहे तो माझ्या कल्पनेप्रमाणे वृत्तपत्र लेखन आहे. तसं संगीताला ज्याला संगीताची आवड आहे त्याचा मुख्य पाया काय असतो, पेटी यायला पाहिजे. पेटी आले की सगळ्यात मग सूर कळले की जसं मग तुमच्या पुढे हे करू शिकता. तसंच मग कोणत्याही प्रकारचं लेखन जर करायचं असेल तर लेखनाचा मुख्य पाया वृत्तपत्र लेखनच आहे. आणि मला इकडं ओढला गेलो मी, आमची गशे दामूंची मला प्रगतीने आठवण होते. त्यांच्या कारकिर्दीत माझी भर म्हणजे कसं लिहायचं, का लिहायचं, नंतर प्रकाश कुलकर्णी साहेबांचं काय विचारच नाही, तसं पूर्ण मला ज्या विषयावर लिहायचं आहे. मग ते हैदराबादला मी गेलो होतो, ते सुशीलकुमार शिंदेचं लिहिलं होतं. आणि काय अनेक आहे बँकेच्या याच्यावर, बँकेच्या इतिहासामधून बार्डर चिठ्ठीपासून मी इतके झाला. पण मला मागाशी गेलं माहिती, ठोकून ठोकून आपण ठोका होता ठीक आहे. आणि आपण देत आहोत. नवशक्तीचं काय विचारायलाच नको. नवशक्तीमध्ये भाऊ जोशी होते, नंतर सुरेखा गांधी होत्या आणि असे अनेक लोक आहेत. नवशक्तीत मला पाया घातला. पहिले कसं माझी नवशक्तीत छापून आली, नंतर मानधन किती मिळालं, 25 रुपये. तो काय आनंद होतो माहिती, आनंद होता. त्यानंतर मग नवशक्तीमधून मग पुढे लिहित गेलो. मग त्यांना मग सगळ्या विचार सांगायचा. मग कुठला विचार द्यायचा, आसनावर लिही किंवा जयंती आली, मयंती आली, राईट फ्रॉम शंकराचार्यापासून ते सगळ्याच बरोबर असं आम्ही घडत गेलो. आणि ॲक्च्युअली मी ठोकणार होतो, खरंच म्हणतो. हे सगळे दिग्गज बद्दल विशेषतः प्रकाश कुलकर्णीचं म्हणजे खूप प्रोड तसंच नाही. सावंत साहेब झालं आहे, नवशक्ती झालं आहे, अशोक बेटकरे पण मला काय लिहितो तू, मस्त लिहितो, छान लिहितो. आज सगळ्यांनी मला हे केलेलं. आणि ते रवी मालसरे पण आहेत आमचे. कोणाची नावं घ्यावी आणि कोणाची नाही असं होतं. त्या सगळ्यांचा ऋणी आहे. आज लोकांपैकी काय आहे पराभूत तो या तुमच्या लोकांपाहिजे. आणि वृत्तपत्र लेखक संघानं मला उभं केलं, कसं बोलावं, कसं कार्यक्रम कसे आखावेत. माझ्या कल्पनेप्रमाणे मराठी वृत्तपत्र लेखक संघामध्ये वृत्तपत्र विद्या अभ्यासक्रम चालू केला होता. तर 2 वर्ष चालू केलं. आठवड्यातून 3 दिवस घ्यायचं आणि त्यात मी नामदार पण बोलवलं. असं आहे केंद्र आहे. मला आनंद वाटला. आता 1 मे आहे आणि कामगार दिन पण आहे. मी कामगारच आहे, तर मी पण आधी बँक एम्प्लॉईज आहे. बँक एम्प्लॉई हे कामगारच असतात. न्यूजेबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट प्रमाणे वगैरे वगैरे. आता या दिनानिमित्त सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि मला 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल संघाचे व्यवस्थापक आणि सगळ्यांनी मी निमूटपणे ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे मान्यवरांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विजयनाथ कदम याने देखील या ठिकाणी शिरोडकर साहेबांच्या कामकाजाविषयी बोलावं. व्यासपीठावर मान्यवर सर्वजण, आणि आज खरोखर मी मधुर शिरोडकर साहेबांसाठी आलो आहे. मधुर मी 75ला पहिला माझा पत्र प्रसिद्ध झाला. त्यानंतर बोललो त्याला मराठी वृत्तपत्र संघ एक आहेत
त्या संघाच्या कार्यालयात मी गेलो. त्यानंतर मधु शिरोडकर साहेब, यश सामंत, दत्ता पुत्री असे सर्वजण मान्यवर होते. मग बोललो, आपण पण एक सभासद होऊया. त्या शिरोडकर साहेबांनी मला म्हणाले, का रे कदम, तू आमचा सभासद नाही आहे. नाही साहेब, मी होतो सभासद. पण एक सांगायचं राहिलं मुद्दा, ज्यावेळी मधु शिरोडकर साहेब होते त्यावेळी संघामध्ये प्रत्यक्ष बाळासाहेब आले, प्रत्यक्ष शरद पवार आले आणि प्रत्यक्ष सुशील कुमार शिंदे आले. असे मधु शिरोडकर साहेब असताना आपल्या संघाच्या आत्ताच्या कार्यालय नाही आहे त्या कार्यालयात आले होते. आणि त्या कार्यालयात आले असताना बाळासाहेब असताना बाळासाहेब त्यावेळी बाहेर गेले, त्यावेळी मी बाळासाहेबांच्या माथावर तो माझा फोटो अजूनही आहे आपल्याकडे. आणि तो माझा फोन म्हणजे ती आठवण आहे माझी. म्हणजे मधु शिरोडकर साहेबांमुळे मला बाळासाहेबांच्या बाजूला उभं राहायला मिळालं. असे बाळासाहेब. त्यानंतर बाळासाहेब आपला नेहमीचं पत्र, जास्तीत जास्त पत्र होतेच करतात. उत्कृष्ट पत्रामध्ये मधु शिरोडकर साहेबांनी स्पर्धा घेतली होती. माझं पत्र मिळालं आणि ते बाळासाहेबांच्या हस्ते मला मिळालं. आणि ते पहिलं पत्र बाळासाहेबांच्या हस्ते मला मिळालं ते मधु शिरोडकर साहेबांमुळेच मिळालं. मधु शिरोडकर साहेब इथे सर्वजण होते. यश सामंत त्याबद्दल बोलायचं म्हणजे यश सामंत गोरेगावला राहायचे, मी लोहरला राहायचो. संघाचे भार पडल्यानंतर यश सामंत बद्दल विशेष म्हणजे आता हा शब्द वापरता येत नाही. मी पण त्या यश सामंत सर्वांना माहिती आहे. यश सामंत हे काय होते ते त्यांना पण माहिती आहे, काही माहिती. आम्ही बसायचो काय झालं बसत कुठं बसायचं तुम्हालाही माहिती आहे. यश सामंत आम्ही बसतो. आज खरोखर सगळे पत्रलेखक आले आहेत, उत्कृष्ट पत्र मिळाले त्यांना. त्यांच्या पण मी अभिनंदन करतो. कारण की आज प्रत्येक वर्ष पत्र लिहित आहेत आणि परत पत्र देणार आहेत. असे पत्रलेखही आज मला मिळाले. सर्वजण भेटतो मी. आता कोणाकोणाची नावं घेऊ, सर्वजण मला ओळखतात, मी त्यांना ओळखतो. आर्वेकडे आहेत ते पण आमच्या कित्येक कार्यक्रमात यायचे आणि अजूनही येतात. अशा सर्वांच्या मला आज ओळख पण झाली. गोष्टीचा आपण बद्दल काय बोला अजूनही तिथे आहेत. नुसतं नवशक्तीमध्ये नाही, नवशक्ती नको, सर्व पत्रात लिहितात आणि छापली पण जातात. आता दुर्दैव आहे की जो पर्यंत संपादक आपले विचार पण आम्ही संपादकाला जे माहिती नसते ते आम्ही छापतो. आम्ही छापत नाही. त्यांच्याकडे विचार असेल तर ते छापतात. काही जणांना अनुभव पण असेल. अशा आजच्या खरोखर कार्यक्रमाला मलाही बोलायला मिळालं त्याबद्दल मी मराठी वृत्तपत्रिका संघाचे आभार आहे. आणि मधु शिरोडकर साहेबांच्या पुस्तकाला पण मला मी त्यांच्या घरी गेलो त्यावेळी ते पण मी पण त्याला फोन केलो. माझे पत्र नसेल ना तर मी मधु शिरोडकर साहेब मला पण फोन करायचे, व्हॉट्सअपवर टाकायचे आणि सांगायचं वा छान केलं तर तू जय महाराष्ट्रवाला आहेस. मी जय महाराष्ट्र बुद्ध वापरला शब्द जय महाराष्ट्र. त्यांच्या घरी गेलो होतो त्यावेळी ते म्हणाले, मी पण त्याला सांगितलं साहेब आज 1 मे आहे, 1 मेला कोण येणार नाही. त्यावेळी ते म्हणाले नाही कदम 1 मेला नको, मला 1 मेलाच पाहिजे. किती लोक देवो वगैरे नाही हो त्याप्रमाणे खरोखर आज एवढे लोक आहेत. हा तर एवढे म्हणाले मी अंधेरीला 500 लोक मी बोलवू शकेन. आणि येऊन याचे कारण का ते ज्येष्ठ शिवसैनिकांच्या कष्टामध्ये ते कार्यरत अजून तिथे काही कार्यक्रम ते करतात. धन्यवाद. जास्त वेळ बोलत नाही, बोर होईल म्हणून बोलत नाही. जय महाराज. ज्येष्ठ शिवसैनिक झाले असू द्या. यानंतर त्यांच्याशी ज्यांनी खांद्याला खांद्या लावून काम केलं असे आमच्या संघाचे प्रमुख कार्यवाह सत्ताराम फुगाजी घुगे. मराठी वृत्तपत्र संघ मुंबई आपला सगळा परिवार आणि व्यासपीठावर बसलेले सर्व माझे गुरुतुल्य, सर्व माझा आदरणीय व्यासपीठ. आणि आज शिरोडकर सरांचं त्यांनी आज आम्हाला सगळ्यांना बरोबर आहे. एक आमचं भाग्य आहे आणि संघ नेहमी आमचं प्रेम करतो. आमची नेहमी ओळख वृत्तपत्र लेखक ही ओळख आजही आजवर ठसा आमच्या मनात कायम राहिलेला आहे. आणि विशेषतः की आजच्या या कार्यक्रमात शिरोडकर सर अजूनही कधी कधी आपल्याशी जेव्हा इंटरव्ह्यूज करतात, चर्चा करतात, आमचे आदरणीय गुरुस्वामी असलेले गणेश केळकर साहेब, ऋषभ सामंत आमचे माणूसही की त्यांना गुरु मानतो. ही सर्व मंडळी जेव्हा काम करत असताना
माझ्यासारखं एक सामाजिक कार्यकर्त्याला सामावून घेणं, माझ्यासारख्या एक भरकटलेल्या कार्यकर्त्याला एक स्थिर करून त्यांना एक वृत्तपत्रलेखक संघ म्हणून संघामध्ये काम करण्याची संधी दिली गेली. आणि काम करत असताना माझ्या जीवनाचं सोनं कोणी केलं असेल तर आदरणीय प्रकाश कुलकर्णी सरांनी एका पत्रलेखकाला ज्यावेळेला 10% कोट्यातून जागा पाहिजे साहेब, मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष होते आणि शेवटी सुधाकरराव नायकांनी यादी मागितली. शेवटचं नाव कुलकर्णी साहेब तुम्ही माझं टाकलं एका पत्रलेखाचं आणि पत्रलेखाला आज माझं घर मिळालं. बाबा सुरेश प्रभू साहेबांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेला एबीपी माझा जे राजीव खांडेकर म्हणाले तुम्ही पत्रलेखासाठी एवढं केलंय. म्हणलो हो, पत्रलेखासाठी कुलकर्णी साहेबांनी आमचे सगळ्यांना आम्हाला सांभाळणारी ही सगळी संपादक मंडळी आहे. मी यांच्यासोबत नतमस्तक होतोय आणि आमच्या सर्व पत्रलेखांना जागल्याचा हा जो पुरस्कार मिळतोय, सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. साहेब आता आमची शेवटची इच्छा अशी आहे की आमच्या पत्रलेखक संघाला मुंबईमध्ये स्वतःचं कार्यालय हवं आहे. या कार्यालयासाठी आम्ही पायी धडपड करू, पण आपल्यासारख्यांच्या तुम्ही आमच्या पाठीमागे हात ठेवा आणि लढ बना, तर आम्ही आमचा जो गदा ताट ठेवून काम करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आमच्या कोकणातून आलेले कोकणचे सुपुत्र सन्मान्य विश्वनाथ व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि शिरोडकरांबद्दल मी काय बोलतो. जवळ 25-30 वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं. एकच म्हणे हिटलर, पण त्या हिटलरपणाची शिस्त होती, प्रामाणिकपणा होता आणि त्याने आमच्या अंगात तो भिनवला आणि 78 वर्षापर्यंत तो अजूनही त्याने तो दिलेले मंत्र प्रामाणिकपणा, निस्वार्थ सेवा कशी करावी. कधी कधी आम्हाला राग यायचा कारण आम्ही यंग, एखादा कार्यक्रम झाला तर 7:30 वाजले ही बातमी पहिली प्रकाश कुलकर्णीने देऊ की आम्ही धावत त्या दलाल स्ट्रीटला जायचो आणि मग ते बातमी द्यायची, त्याला आली पाहिजे. आम्हाला राग यायचा, पण आज कळतंय की सामाजिक कार्य करत असताना प्रामाणिकपणा, निस्वार्थ बुद्धी आणि तुम्ही स्वतः सदन असाल प्रापंचिक तरच समाज कार्य करावं, की त्यांची शिकवण आजही आम्ही अंगीकारली. मला वैयक्तिक लिखाणापासून आणि मला शून्य काहीच माहिती नव्हतं, पण ह्या माणसानं कसं लिहावं इथपासून त्यांची एक शिस्त होती. तो प्रमुख कार्यवाह आहात, मी अध्यक्ष आहे, पण ऑफिस उघडल्यानंतर आमचं जे कार्यालय पहिले झाडू हातात घ्यायची, आम्हाला ते पहिलं कार्यालय साफ करायला लावायचे आणि त्यानंतर मग जाऊन तुझ्या खुर्चीवर बस. म्हणजे त्याला जाणीव व्हायचं की तू जमिनीवर पाहिजेस. कार्यकर्ता असला, पत्रलेखक असला तर आज काय झालंय, पत्रलेखक स्वतंत्र पत्रकार समजायला लागले. 1-2 पत्र आली की ते पत्रकार म्हणून लेटरडी छापून तयार होतो, पण त्यांच्या मुशीत तयार झालेला पत्रलेखक कधी स्वतःला पत्रलेखकाशिवाय समजत नाही. होय, पत्रलेखकच वर्तमानपत्राचा आत्मा आहे असं मी म्हणे. तनपुरा बेरे आम्हाला नेहमी सांगायचे, एखाद्या विषय द्यायचा, अरे लिहायचा होता, आपण छापू. आणि असं करत करत आणि ते प्रोत्साहन मला मधु शिरोडकरांनी दिले आणि म्हणूनच आज शिरोडकर आमचे गुरुस्थानी आहेत आणि त्यांची कृपा शेवटपर्यंत राहावी एवढीची अपेक्षा करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.